एक 65 वर्षाचा रुग्ण चालताना दम लागत होता म्हणून सीटी करोनरी अँजिओग्राफीचा रिपोर्ट घेऊन माझ्याकडे आला. त्याच्या मेन रक्तवाहिनीमध्ये 40% ब्लॉकेजेस सीटी अँजिओग्राफीवर दाखवण्यात आले होते. पण त्याचा दम काही कमी होत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही त्याची कन्व्हेन्शनल करोनरी अँजिओग्राफी केली. त्याच्यामध्ये 90% ब्लॉक दिसून आला, त्यामुळे त्याची अँजिओप्लास्टीही करण्यात आली. सीटी करोनरी अँजिओग्राफी ही कन्व्हेन्शनल करोनरी अँजिओग्राफीसाठी सबस्टिट्यूट आहे का? नाही. तर आज आपण या दोन्ही टेस्टमध्ये काय डिफरन्स आहे हे जाणून घेऊया. सीटी करोनरी अँजिओग्राफी काही सिलेक्टेड पेशंट्समध्ये इंडिकेटेड आहे. तर हे कुणामध्ये करायची? तरुण वयामध्ये जर छातीत दुखत असेल आणि हृदयाच्या अगोदरच्या टेस्ट ECG, इको, ट्रेडमिल या टेस्ट नॉर्मल असतील आणि तुमच्या डॉक्टरांना हृदयाचे ब्लॉकेज असण्याचा संशय येत असेल तर आपण सीटी करोनरी अँजिओग्राफी करतो. ही टेस्ट तरुण वयामध्ये हृदयाचे ब्लॉकेज रूल आउट करण्यासाठी आपण वापरू शकतो. जर रुग्ण प्रौढ असेल आणि त्याला डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, त्याच्या फॅमिलीमध्ये हृदयविकाराची हिस्ट्री असेल किंवा रुग्णाचा अगोदर बायपास झालेला असेल, अँजिओप्लास्टी झालेला असेल, तर अशा पेशंट्समध्ये आपण सीटी अँजिओपेक्षा कन्व्हेन्शनल करोनरी अँजिओग्राफी करतो. कारण या पेशंटमध्ये ब्लॉकेजेस निघण्याची शक्यता जास्त असते आणि कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी हे ब्लॉकेजेस बघण्यासाठी गोल्ड स्टँडर्ड आहे आणि त्याच्यावरून आपल्याला पुढचे डिसिजन मेकिंग हे महत्त्वाचे ठरतात.